आपल्याला बहुपदी ही संकल्पना आधीपासूनच माहिती आहे आणि आपण बहुपदींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि बहुपदींचे अवयव पाडण्याचा अभ्यास याआधी केलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बहुपदींच्या भागाकाराचा अभ्यास करणार आहोत आणि त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. उदाहरणार्थ, जर माझ्याकडे एखादी बहुपदी असेल आणि ही एक वर्ग बहुपदी असेल, समजा ती एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 आहे आणि मला तिला x अधिक 1ने भागायचं आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि याचं उत्तर काय असेल याचा थोडा विचार करा. एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 मिळवण्यासाठी मला x अधिक 1ला कितीने गुणावं लागेल? यावर विचार करण्याची एक पद्धत म्हणजे आपण एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2चे अवयव पाडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपण हे याआधी अनेकदा केलेलं आहे. आपण अशा दोन संख्यांचा विचार करूया ज्यांची बेरीज 3 येते आणि जर आपण त्यांचा गुणाकार केला तर तो 2 येतो आणि तुमच्या लगेच लक्षात येईल की त्या संख्या 2 आणि 1 आहेत आणि त्यामुळे आपण एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2ला कंसात x अधिक 2 गुणिले कंसात x अधिक 1 असं लिहू शकतो आणि मग या पूर्ण राशीच्या छेदामध्ये x अधिक 1 येईल. आणि त्यामुळे जर तुम्ही x अधिक 2ला x अधिक 1ने गुणलं आणि मग त्याला x अधिक 1ने भागलं तर आपल्याला काय मिळेल? तर आपल्याकडे फक्त x अधिक 2 शिल्लक राहतील. तुम्हाला याला कंसात ठेवण्याची गरज नाही आहे. हे फक्त x अधिक 2 असेल. आणि जर आपल्याला गणिताच्या दृष्टीने अगदी अचूक सांगायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे फक्त तोपर्यंतच बरोबर असेल जोपर्यंत xची किंमत ऋण 1 नाही आहे. कारण जर या राशीमध्ये xची किंमत ऋण 1 असेल तर आपण शून्याने भाग देत असू आणि आपल्याला माहिती आहे की यामुळे गणितात अनेक अडचणी येतात. पण आपण पाहिल्याप्रमाणे एक्सच्या इतर कोणत्याही किमतीसाठी जोपर्यंत आपण इथे शून्याने भागत नाही तोपर्यंत ही राशी x अधिक 2 इतकीच असेल. आणि त्याचं कारण म्हणजे x अधिक 2 आणि x अधिक 1चा गुणाकार हा इथे अंशात असलेल्या राशी एवढाच असतो. आता जेव्हा आपण बहुपदींच्या भागाकाराचा अधिक सविस्तर अभ्यास करू तेव्हा आपल्याला अशा काही उदाहरणांचा सामना करावा लागेल ज्यांना केवळ अवयव पाडून सोडवणं सोपं नसतं आणि तिथेच आपण बहुपदींच्या भागाकाराची पद्धत वापरणार आहोत. याला कधीकधी बैजिक राशींचा भागाकार असंही म्हणतात आणि हे तुम्हाला ओळखीचं वाटत असेल कारण तुम्ही 4थ्या किंवा 5व्या इयत्तेत जो भागाकार शिकला आहात ही अगदी तशीच पद्धत आहे जिथे तुम्ही एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2ला x अधिक 1नी भागण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही हे असं काहीतरी करता. बघा, तुम्ही लिहून घेता एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 आणि मग x अधिक 1ने भाग देता. मी इथे तुम्हाला एक अगदी छोटंसं उदाहरण सोडवून दाखवणार आहे, पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशी अनेक सविस्तर उदाहरणे सोडवणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही सर्वात मोठ्या कोटीच्या पदांवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, माझ्याकडे इथे पहिल्या कोटीचं पद आहे आणि इथे दुसऱ्या कोटीचं पद आहे. एक्सचा वर्गमध्ये एक्सचा भाग किती वेळा जाईल? तर तो एक्स वेळा जाईल. त्यामुळे तुम्ही एक्सला पहिल्या कोटीच्या रकान्यात लिहिलं आणि मग तुम्ही एक्सने एक्स अधिक 1ला गुणलं. एक्स गुणिले एक्स बरोबर एक्सचा वर्ग येतं. एक्स गुणिले 1 बरोबर एक्स येतं आणि मग तुम्ही हे त्यातून वजा करा. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वर्षापूर्वी शाळेत शिकलेल्या भागाकाराच्या पद्धतीची काही साम्य नक्कीच दिसायला लागलं असेल. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा ही पदं रद्द होतात. 3x वजा x आपल्याकडे 2x शिल्लक राहते आणि मग तुम्ही ते 2 खाली घेता म्हणजे 2x अधिक 2 आणि आता तुम्ही पाहता की 2x मध्ये xचा भाग किती वेळा जाईल? तर तो 2 वेळा जाईल. त्यामुळे तुम्ही इथे अधिक 2 लिहाल. 2 गुणिले x अधिक 1 मग 2 गुणिले x म्हणजे 2x आणि 2 गुणिले 1 म्हणजे 2. तुम्ही यांची वजाबाकी करू शकता आणि मग तुमच्याकडे बाकी काहीच शिल्लक राहणार नाही. बघा, 2 वजा 2 शून्य येतं, 2x वजा 2x शून्य येतं. त्यामुळे या परिस्थितीत याला पूर्ण भाग गेला आणि आपल्याला x अधिक 2 मिळाले, जे अगदी तेच आहे जे आपण आधी शोधलं होतं. आता एक रंजक गोष्ट जी आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ती म्हणजे जर पूर्ण भाग गेला नाही तर काय होईल? उदाहरणार्थ, जर मी एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 मध्ये 1 मिळवला तर मला एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 3 मिळेल आणि जर मी त्याला x अधिक 1ने भागण्याचा प्रयत्न केला तर त्याला आता पूर्ण भाग जाणार नाही. तुम्ही याचा विचार दोन प्रकारे करू शकता. एक पद्धत म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की आपण एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2चे अवयव पाडू शकतो तर आपण म्हणू शकतो की हे एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 अधिक 1 असं आहे आणि मग या सर्वांच्या छेदात x अधिक 1 येईल आणि मग तुम्ही म्हणू शकता की हे अगदी तसंच आहे जसं एक्सचा वर्ग अधिक 3x अधिक 2 आणि छेदामध्ये x अधिक 1 अधिक 1 आणि छेदामध्ये x अधिक 1.
आणि आपण आधीच शोधून काढलं आहे की ही डावीकडील ही राशी जोपर्यंत एक्सची किंमत ऋण 1 नाही आहे तोपर्यंत एक्स अधिक 2 इतकीच असेल. त्यामुळे हे एक्स अधिक 2 इतके होईल. पण मग आपल्याकडे तो 1 आहे ज्याला आपण एक्स अधिक 1ने भागत आहोत. त्यामुळे आपल्याकडे फक्त 1 छेद एक्स अधिक 1 उरेल. आणि आपण इतर व्हिडिओमध्ये याचा अधिक सविस्तर अभ्यास करूया. या बाकीचा अर्थ काय होतो आणि जर आपण अंशातील काही भागाचे अवयव पाडू शकत नसू तर ती बाकी कशी काढायची. आणि जेव्हा आपण बहुपदींचा भागाकार करू तेव्हा आपण पाहू की जेव्हा आपला भागाकार पूर्ण होईल तेव्हा शेवटी बाकी उरेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशी उदाहरणं नक्की पाहूया.